तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज लक्ष्मीपूजन आहे आणि मी आलेत माझ्या मम्मीकडे आणि त्यानंतर मी जाईन थोड्या वेळाने। मला मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग पण करायची ते लक्ष्मीपूजनसाठी, तर तिथलं पण मी थोडंसं व्हिडिओ घेते, ते पण तुम्हाला दाखवते। चला तर मग। तर फ्रेंड्स, मी आता मम्मीकडून जाऊन येऊन बराच वेळ झाला, मला तिकडचा जास्त व्हिडिओ घेता नाही आला आणि रांगोळी पण मी दाखवू नाही शकले, खूप छान काढली होती। आणि त्यानंतर मी मार्केटला गेले, लक्ष्मीपूजनचं सामान आणलं, पण इतकी धावपळ झाली ना फ्रेंड्स, सॉरी मी तुम्हाला दाखवू नाही शकते जे जे मी करते ते। पण नक्कीच आता मी पोळ्यांचा स्वयंपाक करते ते, बाहेर मी रांगोळी सुद्धा काढली ते खूप छान आली ते। तुम्हाला कशी वाटते मी तुम्हाला नक्कीच दाखवते, तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा। त्यानंतर मी देवपूजा करणार आहे, ते मी सगळं तुम्हाला दाखवते आणि कसं वाटलं ते प्लीज फ्रेंड्स नक्की सांगा, जेणेकरून मला आणखीन व्हिडिओ बनवावेसे वाटेल, जेणेकरून तुमचा रिस्पॉन्स भेटेल तर मला खूप छान वाटेल। तर फ्रेंड्स, ही आहे लक्ष्मीपूजन स्पेशल रांगोळी, जी की मी पूर्ण भरभरून काढलेली आणि यात माझी पूर्ण रांगोळी संपलेली होती। मी दुसऱ्या दिवशी पण ती रांगोळी तशीच ठेवली। तुम्ही पाहू शकता किती छान रांगोळी काढली। तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा। आणि ही माझ्या पद्धतीने मला जेवढी जमली तेवढी मी देवपूजा केली। त्यानंतर आम्ही गाडी पुजायला घेतली, मस्त दिवे वगैरे लावले। त्यानंतर म्हटलं परत एकदा एक छोटीशी क्लिप घ्यावी रांगोळीची आणि त्यानंतर मग आम्ही गाडीची पूजा केली। माझा लुक तुम्हाला कसा वाटतोय तेही कमेंट करून सांगा। फायनली आम्ही गाडी पूजा केली। ही गाडी म्हणजे आमची लक्ष्मीच आहे, त्यामुळे आम्ही तिला कोणतीही गोष्ट कमी नाही करत। प्रत्येक गोष्टीत म्हणजे प्रत्येक सणाला तिची पूजा करतो। तुम्ही पण तुमच्या गाड्यांची म्हणजे तुमच्या लक्ष्मीची पूजा तर नक्कीच करत असाल। गाडीची पूजा करून झाल्यावरती माझ्या मिस्टरांनी गाडी पुढे नारळ फोडला, की नासका निघाला आणि असं म्हणतात की नारळ नासका निघाला तर चांगला असतो। तर फ्रेंड्स, असं म्हणतात की नारळ नासका निघालेलं चांगलं असतं, तर बघा आमचा नारळ। तर फ्रेंड्स, आता झालीत आमची पूजा आणि आता आम्ही गाडी पुजायला चाललोय। तर आमच्या दोघांकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर मग आता आम्ही गाडी पुजून घेतो आणि तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये येणारच आहे की मी पूजा कशी केली ते। तर व्लॉगमध्ये सांगा तुम्ही ब्लॉग कसा वाटला, कमेंट करून नक्कीच सांगा। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका।